मार्च महिन्याचा पहिला आठवडा हा संपत आलेला आहे, तरीही लाडक्या बहिणीचे पैसे अजून मिळालेले नाहीत. फेब्रुवारीचे पैसे अजून मिळायचे आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अशातच हे पैसे कधी मिळणार याबाबत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. एकीकडे आमच्या महिला वर्गांना त्या पैशांची आस लागलेली आहे. अनेक खर्च आता त्या पैशावर, त्या मिळकतीवर अवलंबून झालेले आहेत आणि अशातच मग हे पैसे दिवसागणिक लांबत आहेत. अशातच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतंच एक ट्विट केलेलं आहे, की येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस आहे आणि त्या दिवशी फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्याचे एकत्रित ₹3000 लाडक्या बहिणीच्या खात्याला जमा होतील. ज्या महिला पात्र असतील अशा महिलांच्या खात्याला ते जमा होतील. आता याच्यामध्ये अपात्र ठरविण्याचा जो काही सरकारने सपाटा सुरू केलेला आहे. सरकारचं जे काही व्यवस्था आहे, तर ही या लाडक्या बहिणीमुळे आर्थिक डबघाईस आलेली आहे. शासकीय खर्चामध्ये 30% पर्यंत खर्च कपात केली असल्याचं सरकारनं यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये जास्तीत जास्त महिलांना अपात्र कसं ठरवता येईल असा सरकारचा अं, कस चालू आहे. त्या दृष्टीनं सरकारकडून जरी 5 लाख महिलांची सुरुवातीला आकडेवारी जाहीर केली असली, तर प्रत्यक्षामध्ये ह्या महिलांची संख्या कितीतरी जास्त आहे. 50 लाखाहून अधिक महिलांना यामध्ये अपात्र ठरवलेलं आहे. मतदान घ्यायसाठी सरकारनं या गोष्टीचा कुठेच विचार केला नाही. वास्तविक पात्र-अपात्र ठरवत असताना सरकारकडे अ, भरपूर अशी त्यांची स्वतःची यंत्रणा आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यापासून तर गाव पातळीवर राज्य सरकारचे वेगवेगळे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यामार्फत त्यांना सुरुवातीलाच या अर्जाची पडताळणी करता आली असती. CSC सारखे गावोगाव पोर्टल आहेत. त्या पोर्टलवरून ही अर्ज मॅन्डेटरी पद्धतीनं भरता आले असते. मात्र सरकारला सर्वांना खुश करून मतदान घ्यायचं होतं आणि आता मात्र सरकारचे निकष, नियम, पडताळणी ह्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत. तर अशा स्थितीमध्ये अ, येत्या 8 मार्च नंतरच हे हप्ते जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातही पुन्हा आणखीन एक संभ्रम आहे, की हे ₹1500 येणार की ₹2100 येणार? जर आर्थिक तरतूद अ, झाली तर याच्यामध्ये ₹2100 सरकार देणार. मात्र जर समजा सरकारचं बजेट जर कोलमडेल असेल, तर अशा स्थितीमध्ये ₹1500च हे मिळणार. म्हणजे 1500 फेब्रुवारीचे अधिक 1500 मार्च असं ॲडव्हान्समध्ये ₹3000 या लाडक्या बहिणीच्या खात्याला 8 मार्च नंतर जमा होण्याची शक्यता आहे. तूर्तास धन्यवाद. इतरांना माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला हरकत नसावी. जर योग्य वाटत असेल तर चॅनलही सबस्क्राईब करायला हरकत नसावी. धन्यवाद.